पण कधी कधी मोठमोठे राजकारणीही दाटीवाटीनं प्रवास करताना दिसतात। राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आपल्यासारखेच ऍडजस्ट करून प्रवास करतात असं जर कोणी सांगितलं तर तुमचा विश्वासही बसणार नाही। पण हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच सांगा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन असा दाटीवाटीनं प्रवास करताना आपल्याला या व्हिडिओत दिसतायत। चौथा ऍडजस्ट करत 2 उपमुख्यमंत्री प्रवास करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर बसले आहेत, तर पाठीमागे फडणवीस, बावनकुळे आणि अजितदादा बसलेले असतानाही गिरीश महाजनही त्याच गाडीत बसायला आले। आणि मग काय, थोडं मागे पुढे होत दादांनी आणि फडणवीसांनी ऍडजस्ट केलं आणि गिरीश महाजन फिट झाले। सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल होतोय। एक मात्र नक्की, राजकारण असो की गाडी, थोडं सरकलं जर ऍडजस्ट केलं की सोबत प्रवास होतोच होतो। आपण काहीतरी करून दाखवायचं अशा प्रकारची जिद्द होती आणि त्याच्यातून अमृत पण एक गाणं त्यांनी नवीन आज पेश केलं। साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नात्याने आणि महिलांना एक स्फूर्ती देणारं अशा प्रकारचं ते गाणं होतं आणि एकंदरीतच इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला। वेगवेगळ्या भागातनं जे काही महिला आलेल्या होत्या, आदिवासी भागातल्या होत्या, वेगवेगळ्या कोकणातल्या होत्या, मराठवाड्यातल्या, आणि त्यांनी त्या पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या विदर्भ, या सगळ्या महिलांनी त्यांच्या वेशभूषेनं तिथली जी काही तिथली संस्कृती आहे, जी काही तिथली परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसं अशा प्रकारची वेशभूषा केली आणि तशाच पद्धतीनं आम्हा लोकांचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम, दिमागदार कार्यक्रम। म्हणजे मी अनेक वर्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करतो आणि इतका चांगला कार्यक्रम झालेला मी पहिल्यांदाच पाहतो। सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दाम केला गेला होता, काय मुळात तो व्हिडिओ केला तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला अशा स्वरूपाचा मुद्दाम जो आरोप सागर एक के मूर्ख लोक आहे, म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं, काय बसायचं ते सगळं चेक करत असतात। आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता, मागे मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस, परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली, अजूनही बघा, आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही, सगळ्या गाड्या कलवा एकदम निघाल्या। तर मी त्यांना म्हणलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग 2 फरलांगच जायचंय, पटकन जाऊ। शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही, आम्ही दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं। त्याच्यावर मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही। त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना, असं काही झालेलं नव्हतं। आणि 2 फरलांग त्या बाकीच्या गाड्या होत्या, तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्याकडे गेलो। परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवतंय किंवा आणखी काही करतंय, मला त्यांची क्यू करायची वाटते। अरे या विकासाचं बोलूया ना आपण, त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले, किती काय गेले, ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल, यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण? आम्ही 4 दाटीवाटीनं बसलो, आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचा आम्ही ठरवू। माझा भाऊ दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेते सोशल मीडियावर टाकण्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतो, तुम्हाला बदनाम करण्यात खरं सांगू, आमच्या काही जवळच्यांनीच फार ते मनावर घेतलेलं आहे, तर शुभेच्छा। नाही, मी असं म्हणालो,
त्या संदर्भात की बाबा का कायदा आता एवढा विचारांनी सगळ्या कायदा आणि तो आता मंजूर झाला पाहिजे. काही कायदे कदाचित त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर विचारलं पाहिजे जाऊन. म्हणून मी आधी तिला म्हणणं केलं. महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा त्यावेळेस आपण जाऊन काय फायनल त्याच्यावर सही का होत नाही, कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनाचं काय अडचण आहे एवढी आपण चौकशी संख्या वाढते असं भाषणामध्ये म्हणतात. मला काही कुणाला उद्देश म्हणायचं नाही. मी जनरल बोलत असतो. मी काही कुणाचं नाव घेऊन कधीही बोलत असतो. मी यशवंतराव चव्हाण समाजनी जे महाराष्ट्राला राजकीय संस्कृतपणा दाखवला त्या पद्धतीनं आपण सगळे काम करत असतो. तशा पद्धतीनं सगळ्यांनी केलं पाहिजे. नाना पटोलेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे. शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले नाना पटोले असे म्हणतात की मोदीला तुम्ही वय काय विचार जो वय तुम्ही शरद पवारांना विचारता ते मोदींना विचारा, त्यांचंही वय होणार आहे नाही विचार. आपलं सगळंच होणार. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना, ज्यावेळेस होईल